नमस्कार, मी सुरेश डोंगरे स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाचं नाव आहे मी गुणवंत कलावंत, शोध आपल्यातल्या आपल्या कलाकाराचा. गेल्या भागाला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आपण सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना खरं सांगू का, तर मला थोडंसं टेन्शन आहे. म्हणजे काय थोडासा प्रॉब्लेम होता आणि असा प्रॉब्लेम प्रत्येकाला असतो, तसा मलाही बराच वेळा प्रॉब्लेम असतो. आणि प्रॉब्लेम झाले की आपण काय करतो, जातो देवाच्या दारामध्ये. आणि देवाकडनंही काम नाही झालं तर मग आपण जातो एखाद्या ज्योतिषाकडे. आणि मग तो ज्योतिष कसा आपल्याला गंडा घालतो ते काही सांगू विचारायची गरज नाही. माझं असंच झालं होतं. एकदा एका ज्योतिषाकडे मी गेलो. ज्योतिषाकडे गेलं, म्हणलं नमस्कार काका, जरा माझी पत्रिका बघा, जरा प्रॉब्लेम आहे. त्यांनी गेल्या गेल्या माझ्याकडे पाहिले. चिंता करण्याचं कारण नाही बेटा, तुझ्या डोळ्यामध्ये तुझं भविष्य दिसतंय मला. तुझ्या हातामध्ये, तुझ्या डोळ्यातल्या रेषांमध्ये, तुझ्या कपाळाच्या रेषांमध्ये मला तुझं भविष्य कळतंय. तुझ्या मनामध्ये प्रामाणिकपणा आहे. तुझ्या पोटामध्ये जे तुझ्या ओठावर तेच येतं. तू कुणाचं वाईट केलं नाही, पण लोक तुझ्याबद्दल चांगला विचार करत असतीलच असं काही नाही. तुला सध्या शनीची 7.5 आहे, मंगळाचा त्रास आहे, बुधाचा कोप आहे, शनीचं हे आहे. मला कळलं. म्हणजे सगळे ग्रह कामधंदे सोडून माझ्याच मागं लागले काय. मी टेन्शनमध्ये आलो. म्हटलं पण गुरुजी काहीतरी याच्यावर उपाय आहे बेटा, काळजी करायचं कारण नाही. मी काही तुला मागणार नाही. मी मागितलं नाही, तू दिलं नाही, मला काही नको बेटा. आमच्या मंदिरामध्ये फक्त तू काय कर, 501 रुपयाची देणगी दे, देव तुझं भलं करेल. मला काहीही नको. देवाने मला भरपूर दिलंय, मला तुझ्यापासून काही नको. पण मी तुला सांगतो, तुझ्यामध्ये फरक पडेल. तुझ्या जे पोटामध्ये आहे तेच तुझ्या ओठावर येतं. पुन्हा पुन्हा सांगतो, तुझ्यावर एकाची वाईट करडी बेकार नजर आहे. म्हटलं हो, पण काही होणार नाही. पण एक बघ, 6 महिने तुला त्रास होणार आहे. 6 महिने तुझे हात दुखतील, पाय दुखतील, डोकं दुखेल, कंबर दुखेल, पाठ दुखेल, मान दुखेल, हे दुखेल, ते दुखेल. म्हटलं मग काय होणार आहे? काही नाही, 6 महिन्याने तुला त्या दुखण्याची सवय लागेल. तर अशी गंमत असते बघा. काय असंच असतं ना हो. पण खरं सांगू का, मी श्रद्धाळू आहे. मी देव मानतो. मी देव मानतो माणसातला, मी देव मानतो तुमच्यातला. मी श्रद्धा मानतो, मी गणपती बाप्पा मानतो, मी सगळे देव मानतो. पण मी अंधश्रद्धा मानत नाही. आणि जेव्हा अंधश्रद्धा मानतात ना, त्यांना बऱ्याच वेळा नाही त्या गोष्टींना सामना करावा लागतो. फार मोठं नुकसान सहन करावं लागतं. आणि एखाद्या भोंदूबाबाच्या जाळ्यामध्ये आपण सहजपणे फसलो जातो. याच्यामध्ये काहीही त्यांचं तपश्चर्या नसती, जादू नसती, असते ती निव्वळ हातचालाकी. अशाच हातचालाकीच्या माध्यमातून अंधश्रद्धेचं निर्मूलन करण्यासाठी माझे एक मित्र संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत असतात. त्या माझ्या मित्राचं नाव आहे डॉक्टर शकील जाफरी. ते साहित्यिक आहेत. जवळजवळ 1,500 गझल त्यांनी लिहिलेल्या आहेत. 1,000 मराठी गझल त्यांनी लिहिलेल्या आहे. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि नाणी, पोस्टाची तिकीटं आणि नोटा, वेगवेगळ्या देशातल्या नोटा, अशा सगळ्यांचा एक फार मोठा संग्रह त्यांच्याकडे आहे. असा विविध गुणी अष्टपैलू कलाकार डॉक्टर शकील जाफरी यांचं स्वागत करूयात. आजच्या गुणवंत कलावंत या कार्यक्रमाच्या पहिला कलाकार आता आपणासमोर येतो आहे, ते म्हणजेच डॉक्टर शकील जाफरी. स्वागत करूया डॉक्टर शकील जाफरी यांचं. तर प्रेक्षक हे आहेत आजचे गुणवंत कलावंत आणि माझे मित्र डॉक्टर शकील जाफरी. शकील भाई, नमस्कार. आपलं स्वागत आहे आपला आवाजच्या या गुणवंत कलावंत कार्यक्रमामध्ये. अंधश्रद्धेबद्दल मी आता सुरुवात करतानाच एक किस्सा त्यांना सांगितला की बऱ्याच वेळा मला प्रॉब्लेम होतो. पण हल्ली माझा एक वेगळा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे हल्ली मी बऱ्याच ठिकाणी वाचतो की पैशाचा पाऊस पाडला जातो आहे किंवा पैसे दुप्पट करून मिळत आहेत, पेपरला बातम्या येत आहेत आणि त्याच्यामध्ये बरेच लोक फसली जातात. म्हणजे काय खरं असतं का पैसे? मी कळलं की तुम्ही पण पैसे डबल करून देता, तर मला द्या जरा. माझं काय झालं, महिना अखेर मलाही प्रॉब्लेम आहे. बायको बोंब मारते, घरात पैसा नाही खर्च करायला, तर मला द्या ना डबल करून देत. असं होतं काय की आपल्या भारतात जास्तीत जास्त अंधश्रद्धा आहे. त्याचं कारण असं आहे की आपण लहान मुलांना जेव्हा दूध पाजतो आई, तेव्हा बरोबर अंधश्रद्धा पण पाजत असते. लहान मुलगा बाहेर जाऊ इच्छितो किंवा जेवत नाही, तर आपण भीती का घालतो? भूत येणार, धरून नेणार, बरोबर, आणि कुत्रा धरून नेणार, असं भीती घालत असतात. ते आपल्या दुधाबरोबर आपण ते आपल्याला पाळलेलं असं म्हणून आपण म्हणजे ती अंधश्रद्धा आपल्याला संस्कारामधनच येते. आपल्या लहानपणापासून एक भीती घातली त्याच्या संस्कार. प्रत्येक माणसाने जोपर्यंत म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी अंधश्रद्धेला बळी पडत असतो. एक छोटासा प्रयोग तुम्हाला दाखवतो. तुमच्याकडे 10ची 20ची काही नोट असेल तर एक नोट द्या, मी करून दाखवतो. सकाळी दिले होते, सकाळी बायकोन 10 रुपये दिले होते मला. म्हटली तेवढे जे खरंच आहे तर ते तुम्ही देणार ना परत मला? होय, डबल करून देताय. हा एक 10ची नोट आहे. एकदम सोपं आहे की लोक जोपर्यंत मी म्हटलं होतं स्वार्थाला बळी पडत नाही, तोपर्यंत अंधश्रद्धेला बळी पडणार नाही. स्वार्थ जे आहे अंधश्रद्धेला कारणीभूत आहे. आपण स्वार्थासाठीच अंधश्रद्धेला बळी पडत असतो. जर कोणी इकडे मामा इकडे इकडे अच्छा बस. हा किती नोट आहे?
तो 10चा नोट आहे. 10च्या नोट आहे. किती नोट आहे? एक आहे का दोन आहे? एकच आहे ना, मीच हा दिला एक नोट आहे. हा एक नोट घेऊन व्यवस्थित बघा. हा असं मी याला फोल्ड करतो. तुम्ही पण बघा प्रेक्षकांनो. हा असं फोल्ड करून इथे या 10ची नोट इथे ठेवतो मी. कुठे ठेवणार? इथे. अच्छा, तिथे ठेवणार. इथे ठेवणार. इथे ठेवल्यानंतर नुसतं फुकायचं असतं. तुम्हाला फुकता येतं का? फुकायचं ना. थुकायचं. काय भारतामध्ये लोक कुठेही थुकतात. ते त्या थुकू नका बरं का. काय भारत स्वच्छता अभियान चालू आहे. थुकायचं नाही, फुकायचं हे लक्षात ठेवा. भारत स्वच्छ, भारत आपलं जुनं शहर स्वच्छ सुंदर असं काहीतरी आपण करतोय सध्या. तर असं काय फुकल्यानंतर फुकायचं. नुसतं उघडायचं. उघडायचं. उघडताना काय होतं, ते 10ची नोट तुमची जी होती ती व्यवस्थित चांगली 100ची नोट होणार. काय खिशातनं काढली का यांनी? तुम्ही खिशातनं नाही काढली? खिशात हात घातला नाही. बघू 100ची खरी आहे का बघू. त्या 100 आता मग 10चे 100 मिळाले मला. वा, एक दिवस माझा निघाला. मला नाही खरं वाटत तुमचं. तर काय सांगू नका तुम्ही. ती बहुतेक खिशातनं काढली असं. या 10च्या आणखीन तुम्ही मला वाढून देता का? 500 करून देता का? 10ची आपलं हे काही ते 100 आहेत नाही का? ते काय 10च्या वर आपली कॅपॅसिटीच नाही ना. ते बायकोन 10 दिले, आपली ताकदच तेवढी. त्या 10च्या वर आकडाच येत नाही. ते 100चे मला 500 करून देणार का तुम्ही? प्रयत्न करायला हरकत नाही. तसं होत नाही. तेवढं आठवड माझ्याकडे चष्मा काढून ठेवतो अगोदर. हे थोडं चष्मा धरून ठेवतो. अच्छा, चष्मा मी घातला चालेल का? हा, नो प्रॉब्लेम. अच्छा, दिसेल ना मला? हां, ठीक आहे, हरकत नाही. हां, म्हणजे आहे काय 100ची दिसते की आता मला? हां, आता हे जे आहे 100ची नोट त्याचं हे तुम्ही 100ची नोट दिले. ही 10ची होती ना? हां, काय झालं? ते 10ची होती 100 झाले. आता व्यवस्थित बघा. बघितलं 100चे. 100चे आहे ना? हां, बघा तुम्ही 100चे. हां, हे 100ची नोट घेतो मी. 100ची नोट हो, आमचे प्रेक्षक बघतायत, लक्ष देऊन बघा बरं का. हां, हे 100ची नोट घ्यायचं. हो, आणि याला असं फोल्ड करायचं. हां, घडी घालायचं. घातलं. हां, व्यवस्थित घडी घालून हो, इथे ठेवायचं. हां. इथे परत इथं काय नाही, तिकडे बघायचं नाही, माझ्याकडेच बघा. तुमच्याकडेच बघ. तुम्ही तिकडे हां, नाही नाही, सॉरी तुमच्याकडेच बघणार मी. तुमच्या बघितलं. फुकायचं. फुका बरं. हां, असं फुकल्यावर असं फुगलो ना. फुकलं का? फुगलं ना. आता हा 100ची नोट. हां, हा बाबा अरा बाबा ओ प्रेक्षक हो, या बघा. आपण या माणसाला 10 दिले, त्यांनी 100 दिले. 100 दिले, त्यांनी 500 दिले. यांचा नंबर देतो तुम्हाला, पण यांना लई त्रास देऊ नका बरं का. हे जादू बिदू काय नाही, हातचालकी आहे. आणि हे नेमकं कसे करतात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. कारण काय होतं माहिती का, आपण बऱ्याच वेळा फसतो ना. असतात हातचालकीमुळे लोक आपल्याला फसवत असतात. तर त्यांचा चष्मा मी घातला आहे, तुमच्यात मला देतो मी. हां, तर बघा लोक अशी फसवतात. असं फसवलं जाऊ नये म्हणून तुम्हाला आम्ही हा प्रयोग या ठिकाणी दाखवत आहेत. आणि आमचे मित्र डॉक्टर शकील जाफरी तुम्हाला हा प्रयोग दाखवतात. तर शकील भाई, नेमकं कसं काय प्रकार आहे हा? याच्यात काय छोटंसं सिंपल आयटम आहे, तुम्हाला शिकवणार आहे आणि तुम्ही शिकून घ्या आज. अच्छा, प्रेक्षकांनो लक्ष द्या. कागद घ्या, वही घ्या, पेन घ्या. पेन लिहिणारा, हां, लिहायचं पेन घेतला का? कागद घेतला का? हां, आता बघा तुम्ही काय करतायत ते लिहून काय घ्या. नाही, अगोदर हात दाखवा. काय नाही या हातात हात दाखवायचा. व्यवस्थित दाखवायचं, काहीच नाही. आपण लपून. अच्छा, हां, काहीच नाही माझ्या हातात. हात पण दाखवायचं. हां, आणि असं दाखवताना हां, असं कोणाला दाखवायचं नाही बरं का. हां, तसं कोणाला. हां, तसं मागून कोणाला हां, उभं नाही करायचं. आपण काय केलं, हा मागून असं धरलं, 100ची नोट इथे ठेवलं हां. आणि 500 पुढे. अच्छा. किंवा आपण पहिले असं दाखवलं होतं की हे 500ची घडी करा. हां, हे उघडा. हां, हे 500ची नोट इथे लपून ठेवा. हां, दिसणार नाही असं इथे. आणि हात दाखवायचे असेल तर या हाताने, या बोटाने असं ओढत इथे नाही. हा पण हात खाली दाखवू शकता. हा पण हात खाली दाखवू शकता. हा, बरोबर. अरे वा. आपण म्हणजे हे सगळं करताना प्रॅक्टिस पाहिजे त्याची. नाही तर आपलं काय होतं, 500चे 100 व्हायचे. बरोबर. फोल्ड करा आरामशीर. हां, दाखवा काय नाही, दाखवा काय नाही, दाखवा काय नाही. फोल्ड करून इथे ठेवा. अच्छा, इथे ठेवायची. इथे ठेवताना हां, या बोटाने इथे कुठेतरी लपून ठेवा याला आणि उघडा. या नोटाला दाखवा असं. याच्यात काय नाही, त्याच्यात काय नाही. नोट इथे, हे दाखवायचं नाही कोणाला. वा. टाळ्या. प्रेक्षक सुद्धा आमच्या मनातल्या मनात नक्कीच टाळ्या वाजवत असतील. अतिशय सुंदर हा तुम्ही प्रकार मला दाखवला. बरं झालं, माझा आजचा खर्च निघाला. पण जाऊ दे, हे तुमच्याकडेच ठेवा, मला नंतर द्या जाताना. पण खरं तर अंधश्रद्धा आणि हे लोकांचा जो समज असतो ना की जादूने पैसे निघतात, पैशाचा पाऊस पडतो, हा समज नक्कीच आमच्या लोकांचा, प्रेक्षकांचा दूर झालेला असेल. तर प्रेक्षक हो, पाहिलं 10चे 100, 100चे 500 कसे झाले.
आणि ते कशा प्रकारे केलं जातं आणि आपल्याला कसं प्रकारे फसवलं जाऊ शकतं याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी डॉक्टर शकील जाफरी यांनी दाखवलेलं आहे. आणि मला खात्री आहे की नक्कीच तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची जागृती आता निर्माण झाली असेल की ही सगळी हातचालाकीचा हा प्रकार आहे, याच्यामध्ये जादू किंवा फार मोठं असं काहीतरी चमत्कार असं काही नाही आहे, ही केवळ आणि केवळ हातचालाकी आहे. तर शकील भाई, आपण कशा प्रकारचं आणखीन काही आम्हाला दाखवू शकता का? कारण हल्ली आणखीन एक दाखवतो. भ्रष्टाचार सध्या आपल्या समाजात खूप वाढलेला खूप प्रचंड भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचार कसं करतात त्या एक प्रयोग दाखवणार. तुमच्याकडे रुमाल असेल तर? हो, रुमाल आहे रुमाल आहे माझ्याकडे. हा घ्या, हा चालेल ना? हा एक ठेव. हां, अच्छा, हा एक रुमाल. ओके. छोटासा हा रुमाल तसं पांढरा पाहिजे होता. हा पांढरा आहे पण कारण भ्रष्टाचार करणारे जास्तीत जास्त, सगळेच नाही म्हणत, पण जास्तीत जास्त पांढरे कपडे घालतात. पांढरा रुमाल. पांढऱ्या कपड्याच्या मागे जास्त भ्रष्टाचार होतो आहे. सगळेच असे भ्रष्टाचार नाही नसतात, पण जनरली लोक ते काय करतात, कुठेतरी हा रुमाल आहे, हा रुमालामध्ये आपल्या टोपीमध्ये कुठेतरी असं जागा बनवतात आणि जागा बनवून ते मी दिलेलं ते. अच्छा, एक काळा रुमाल आहे हा. रुमाल, काळा पैसा, हा काळा. अच्छा, हा प्रेक्षक, हा म्हणजे पांढरा कपडे घातलेले भ्रष्टाचारी आणि हा त्यांचा तो काळा पैसा आहे जो ते लपवत आहेत, असं लपवतात. किंवा आपण देत असतो ते घेत असतात. हा म्हणजे आपल्या समोर सगळे काय भ्रष्टाचार. त्यांना विचारले तर ते शपथ आमच्याकडे काहीच नाही, ते सगळे खातात आणि काही कुठेही त्यांना धरता येत नाही, कुठे पैसे गेलं काही सांगता येत नाही. अरे बापरे, काळा पैसा, काहीच प्रूफ पण नसतं त्यांच्या विरोधात. भ्रष्टाचार कसं केला हे आपल्या लक्षात येत पण नाही. वा वा वा, म्हणजे भ्रष्टाचाराचा पैसा कशा प्रकारे लपवला जातो हे अगदी सहज आणि सोप्या उदाहरणासह डॉक्टर तुम्ही दाखवलेलं आहे. पण मित्र, असं कोणीतरी तुमच्यासारखं सामाजिक कार्यकर्ता, कोणी चाणक्य, म्हणजे पत्रकार, त्यांच्या लक्षात येतं कुठे गेलेलं नाही, पैसे इथेच आहे, म्हणून ते काय करतो, त्यांचंच रुमाल, त्यांच्या टोपी काढतो आणि टोपीत लपवलेलं सगळं पैसा बाहेर काढून दाखवतो. याच्यात कुठे पैसा बाहेर गेलेला नाहीये, पैसा इथेच आहे, याच्यातच आहे असं म्हणून ते पैसा. वा 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 वा, काळा पैसा बाहेरही काढला यांनी आणि लपूनही दाखवला. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं माहिती आहे का, जेव्हा भ्रष्टाचाराची बातमी टीव्हीवर दाखवतात किंवा पेपरमध्ये येतो, आपण शिवी देतो आणि विसरून जातो. पण मित्रांनो, खरं सांगायचं असेल तर एक भ्रष्टाचार आपल्या भारतातून संपलं तर पुन्हा आपण म्हणू शकतो मेरा देश सोने की चिडिया आहे. बरोबर. पण होत काय होतं माहिती आहे का, ज्या नेत्यांवर, ज्या व्यक्तींवर भ्रष्टाचाराचा आरोप असतो त्याच्या विरोधात एक कमिटी नेमतात. त्या कमिटीत कोणीतरी माजी न्यायाधीश, कोणी माजी पत्रकार, कोणी माजी पोलीस अधिकारी, ते सगळे येतात. येऊन काय करतात, त्यांनी जे भ्रष्टाचाराचे जे सगळे आहे त्यांच्याबद्दल चौकशी सुरू करतात. तुम्ही पण याच्यात बघा, याच्यात पूर्ण व्यवस्थित बघा, पाहत राहा याच्यात काय आहे का. अरे बापरे, अहो याच्यात काळा, याच्यात आता लपवलं होतं मी, कुठे गेलो काय ती समिती इथे बँक बुक वगैरे. एक मिनिट, आमच्या प्रेक्षकांना दाखवलं यांनी आता, नाही बघा, यांनी याच्यात काय ते काळं पैसा लपवला होता, तो कुठं गायब झालाय मलाही माहित नाही, आता तेच सांगतील. होतो काय की इथलं बँकमध्ये नाही, ते स्वित्झर्लंडच्या बँकमध्ये पोहोचलेला असतो तो पैसा. असा वा वा वा, स्वित्झर्लंडची बँकमध्ये पैसा पोहोचलेला आहे. म्हणजे अशामुळं आपला भारत प्रगती करत नाहीये. तर आणि हे कसं घडलं हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर कोणा सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर, पत्रकारांबरोबर, जागरूक व्यक्तींबरोबर तुम्ही जर फिरले तर ते तुम्हाला समजावून सांगणार आहे कसं ते व्यवस्थित केलेलं आहे. हे शिकायचं असेल तर मी पण शिकू शकेन, पण आता नक्कीच शकील भाई, फार अतिशय सुंदर तुम्ही हे प्रयोग आम्हाला, तीनही प्रयोग आम्हाला दाखवलेले आहेत. तर तुमचा हा जो काळा पैसा आहे तो थोडा वेळ माझ्या खिशात ठेवतो मी. तर अतिशय सुंदर, आणि आमच्या प्रेक्षकांच्या मनातल्या अनेक शंकाही आता दूर झालेल्या असतील. तर आज तुम्ही आपला आवाजमध्ये आलात आणि आमचे शकीलबाई हे फक्त या जादूच्या प्रयोगाच्या माध्यमातून जनजागृतीच करत नाही, तर ते उत्कृष्ट साहित्यिक आहेत, कवी आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, आणि त्यांच्या अतिशय सुंदर अशा कविता देखील आपण ऐकणार आहोत. पण आजच्या भागामध्ये नाही तर पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा मी शकीलबाई तुम्हाला आमंत्रित करणार आहे आणि त्यावेळी तुमची कविता तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सादर करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आज तुम्ही या ठिकाणी आलात, आपला आवाज, आणि एक फक्त प्रश्न माझा आहे सापा, की ग्रामीण भागामधलं आपलं हे चॅनल आहे आपला आवाज, आणि आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केला आहे, तर याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? कारण काय, हे न्यूज चॅनल्स वगैरे जेवढे आहेत ते शहरात खूप काय आहेत, ग्रामीण भागात याची गरज आहे आणि खूपच गरज आहे.
आणि ग्रामीण भागातले जे लोक आहेत, युवक आहेत, खास करून विद्यार्थी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, त्या वर्गालाही तुम्ही या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त जनजागृती करता येईल ते करायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या तुमच्या भावी कार्यास मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि खरंच या माध्यमातून आपला आवाज या माध्यमातून काहीतरी जनजागृती होईल असं ठाम विश्वास व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण बसू शकता. तर हे होते डॉक्टर शकीलभाई जाफरी. अतिशय सुंदर असं कार्य ते करतात समाजामध्ये. गेली 25-30 वर्ष अविरतपणे कुठलीही अपेक्षा न बाळगता, कुठल्याही पैशाचा मोह न बाळगता ते केवळ आणि केवळ जनतेच्या प्रेमापायी हे काम करत असतात. त्यांचा आपला आवाज परिवाराच्या माध्यमातून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि पुढच्या भागामध्ये त्यांची कविता आपण ऐकणार आहोत. आणि आता पुढचं आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत त्या म्हणजे आपल्याच भागातल्या पिंपळवंडी इथल्या गेल्या अनेक भागांमध्ये ज्यांच्या कविता आपण ऐकतो आहे, पाहतो आहोत आणि पसंत करत आहोत त्या मीनाक्षी वाकचौरे यांना. आणि त्या आपणासमोर सादर करणार आहेत एक सुंदर अशी राजकारणावर आधारित असलेली एक कविता. आशीर्वादापेक्षाही मोठं जगात काहीच नसतं कधी. आशीर्वादापेक्षाही मोठं जगात काहीच नसतं कधी. आयुष्यात सगळं मिळतं माणसाला, फक्त आशीर्वाद हवेत आधी. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. गेले 4 एपिसोड आपण माझ्या कविता ऐकतायत, भरभरून कौतुक करतायत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आणि आपल्या आवाजने सुद्धा मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. आज मी राजकारणावरची कविता सादर करणार आहे. अन्नदानाचा महिमा उमेदवार झाल्यावर कळतो. अन्नदानाचा महिमा उमेदवार झाल्यावर कळतो आणि म्हणूनच निवडणुकींच्या काळात ढाबेवाल्यांना फुलधंदा मिळतो. मतदारांच्या हातात भविष्य असते म्हणून उमेदवार घरी येतो भेटायला. मतदारांच्या हातात भविष्य असते म्हणून उमेदवार घरी येतो भेटायला. पण 5 वर्षाचा अवधी लागतो त्याची किंमत पटायला. चिकन मटण तंदूर रोटी, चिकन मटण तंदूर रोटी ढाब्यावर पंक्ती लागतात उठायला. चिकन मटण तंदूर रोटी ढाब्यावर पंक्ती लागतात उठायला. घोषणा देऊन दुखलाच घसा, घोषणा देऊन दुखलाच घसा, तर औषध म्हणून दारू बियर घोटायला. गोरगरीब आडल्या नडल्या मदत, गोरगरीब आडल्या नडल्या मदत, मध्येच दलाल असतात लाटायला. दान पुण्याच्या कामी येतो बाहेर काळा पैसा वाटायला. पण निवडून येताच विसरतो घोषणा, पण निवडून येताच विसरतो घोषणा. मतदारांचे महत्त्व लागते घटायला. पुढचे 5 वर्ष हातात सत्ता, जनतेचा पैसा मिळतो लुटायला. पुढचे 5 वर्ष हातात सत्ता, जनतेचा पैसा मिळतो लुटायला. रोजगार हमी पंचवार्षिक योजना आपल्यासाठी, रोजगार हमी पंचवार्षिक योजना आपल्यासाठी. यांना आयतीच मलई मिळते चाटायला. निकृष्ट कामाचं उद्घाटन, भाषणबाजी, त्यात भोळी जनता टाळे पिटायला. सोम्या आला गोम्या आला तरी जनतेला अडचणीत जीवन काठायला. सोम्या आला गोम्या आला तरी जनतेला अडचणीत जीवन काठायला. अहो एकाच माळेचे मनी सारे, त्यांना सलाम लागतो ठोकायला, त्यांना सलाम लागतो ठोकायला. अनेक सुंदर कविता तुमच्या आमचे प्रेक्षक गेली 4-5 एपिसोडमध्ये ऐकतायत, तुम्हाला प्रतिसाद देत आहेत. माझ्याकडे अनेक प्रतिक्रिया येत आहेत की तुमच्या कविता त्यांना खूप आवडतात, भावतात. पण तुमच्या यापूर्वीच्या कविता मी ऐकल्या, स्त्री भ्रूण हत्येची होती किंवा शेतीविषयीची तुम्ही सादर केलेली होती, किंवा आजची जी बंद दाराची फ्लॅटची सिस्टीम आहे तुमची जगा आणि जगू द्या ही एक कविता होती. या सगळ्या वेगवेगळ्या कवितांचा बाज वेगळा होता. आणि आज जी तुम्ही कविता सादर केली राजकारणावरची, हे अचानक तुम्ही तुमचा ट्रॅक कसा काय बदलेला आणि राजकारणावर कसं काय तुम्ही बोललात? कुठलाही विषय असो म्हणजे कवीला ते त्याच्या अँगलमधून बघावं लागतं. जो न देखे रवी वो देखे कवी. वा, हे तर आहे. जो न देखे कवी वो देखे, जो न देखे रवी वो देखे कवी असं म्हणतात आणि ते खरंच आहे. आणि काय होतं की प्रत्येक कवीच्या मागे ना, म्हणजे तो कविता आपण म्हणतो की कविता करतो, कविता केली जात नाही, कविता लिहिली जात नाही, तर ती आतून व्हावी लागते. ती आतून जन्माला येते, मनातून जन्माला येते ती कविता. ते शब्द मनात कुठेतरी सापडावे लागतात आणि हे शब्द सापडण्यासाठी कुणाची तरी प्रेरणा त्याच्या मागे असावी लागते. तर तुमच्या कवितेमागे कुणाची प्रेरणा असते? नक्कीच माझे पती. अच्छा, तुमच्या म्हणजे सरांची प्रेरणा असते तुमच्या मागे, वाकचौरे सरांची प्रेरणा असते. आणि प्रत्येकाच्या काय म्हणते का, जसं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री उभी असते, तसंच प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष हा नक्कीच उभा असतो. आणि स्त्री पुरुष समानतेचा हा जमाना आहे, त्यातनं एक तुमचं उदाहरण आम्ही लोकांसमोर मांडायला हरकत नाही. ठीक आहे, आता तुम्ही सरांचा उल्लेख केलेलाच आहे, तर आता सरांचा उल्लेख केला आहे म्हटल्यानंतर त्यांचा उल्लेख साधा करून उपयोग नाही. आमच्या प्रेक्षकांना एक सरांचं नाव छान उखाण्यामध्ये घेतलं तुम्ही, तर ते त्यांना नक्कीच ऐकायला आवडेल. मी एक गृहिणी आहे आणि म्हणून तसाच उखाणा घेते. आधी होते टपाल मग आले कुरिअर, आधी होते टपाल मग आले कुरिअर,
आणि संजय रावांचा संसार सुखाने करणं आता हेच माझं करिअर. वा 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 वा. संजय रावांचा संसार सुखा करणं हेच आता यांचं करिअर आहे. आणि त्याचबरोबर यांचं आणखीन एक करिअर आहे, ते मात्र सोडू नका. ते म्हणजे आमच्यासारख्या रसिकांचं मनापासून छंद आहे. सेवा करणं, त्यांचं मनोरंजन करणं. तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला उभयताना तुमच्या सर्व परिवाराला आपला आवाज परिवाराच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि पुढच्या भागामध्ये तुम्ही आमच्याबरोबर असणार आहात, तेव्हा पुढच्या भागामध्ये देखील तुम्ही यावं अशी विनंती करतो. तर राजकारणाविषयीचं अतिशय सखर असं दर्शन घडवणारी ही मीनाक्षीताई यांची कविता. आणि यानंतर पुढचा गुणवंत कलावंत आपणासमोर येतो आहे. तेही एक प्रसिद्ध अशी कवी आहेत. आणि कवी संमेलन, काव्य संमेलन, त्याचबरोबर विविध साहित्य संमेलनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. असे आंबेगाव तालुक्यातले असलेले श्रीयुत ज्ञानेश्वर धुमाळ यांचं स्वागत करूयात. माझ्या कवितेचं नाव आहे मी मदिरा बोलते. ये राजा, ये जवळ माझ्या. कसलं दुःख झालं तुला म्हणून का माझ्याजवळ आलास? का कसला आनंद झाला म्हणून का माझ्याजवळ आलास? आला तर ये, बस शांत. थोड्याच वेळात येईल वेटर मला घेऊन तुझ्या पुढ्यात. नाही नाही म्हणायचं, तुझ्यात मी माझ्यात तू, दोघांनाही एकमेकात सामावून घ्यायचं. सुखदुःखाच्या मारायच्या गप्पा, झालेल्या चुका मांडायच्या समोरासमोर, सांगायची एकमेकाची कर्मकहाणी. तो बघ आला वेटर. काय हवं? ब्रँडी, विस्की, बियर, क्वार्टर. पहिला आणा थंडगार वॉटर, नंतर येतील बर्फाचे तुकडे, चकना, डाळ, शेंगदाणे, पापड आणि चमचा. एक एक दाणा टाकायचा तोंडात आणि बसायच्या त्याबरोबर गप्पा चगळत. ती बघ आली लाल पिवळ्या रंगाची सिलबंद बाटली. टेबलावर बसते न बसते तेवढ्यात तोडले तिचे सील. आली अंगावर एकदम उसळून, थोड्याच वेळात पाण्यात गेली मिसळून. मी मदिरा बोलते, ऐकतोयस ना? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्यात आणि माझ्या जवानीचा जोश आहे. उसळणाऱ्या सागरांच्या लाटांचा तो फेस आहे. मी अतृप्त आहे तोपर्यंत, जोपर्यंत तू मला तुझ्या गळी उतरवित नाहीस. मी भुकेलेली आहे, तशीच तहानेलेली आहे, सतत तुझ्या सामावण्यासाठी. बघ ना आजूबाजूला सगळे कसे बेधुंद झालेत. हाय कुणाचं कुणाला भान? घे मला जवळ, एवढी जवळ की मी सतत पडून राहीन कायमची तुझ्या सानिध्यात. खरंच मला सोडून जाणार नाहीस ना? माझी शपथ आहे तुला, तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी जगायचं, जगाची पर्वा न करता. जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येतं तेव्हा तेव्हा तुला माझी आठवण येते. किती स्वार्थी आहेस तू. तुझ्या स्वार्थीपणाची मला कीव वाटते आणि म्हणूनच मला तुझा जीव घ्यावासा वाटतो. पण आता मी तुला असा नाही सोडणार. तुझ्या शरीराचा किसन किस काढणार, तुझं हृदय सडवणार, तुला रस्त्यावर आणणार, तुला गटारात लोळवणार. तुझ्या खिशात जेवढा आहे तेवढं कुणीतरी लंपास करणार. मदिरा म्हणतात मला मदिरा, भल्या भल्यांना मी नमवलंय. ऐकायचं तुला? दैत्यांचे कुलगुरू शुक्राचार्य, राजा ययाती, लंकापती रावण, कितीतरी राजे महाराजे, त्यांचे साम्राज्य मी माझ्या पेल्यात बुडवलीत. माझ्या स्पर्शाने शेकडोंचे संसार उद्ध्वस्त झाले. कर्तबगार पुरुषाची कर्तबगारी मातीमोल झाले. मी म्हणजे घराला पोखरणारी वाळवी आहे वाळवी, समजलास? खरं तर कोणासाठी जगतो आपण, कशासाठी जगतो आपण? आणि हल्लीच्या जमान्यात पाहिलं तर फक्त पैशासाठी जगतो आपण. एक फेसबुकलाच वाचलेला नुकताच एक शेअर मला आठवला, तो ऐकवतो की मिली थी जिंदगी कुछ कर दिखाने के लिए, वक्त यूं ही बीत रहा है कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना पैसा कमा कर, याद रखना न कफन में जेब है न कब्र में अलमारी, और ये मौत के फरिश्ते साले रिश्वत भी नहीं लेते. तर असाच काहीसा सुंदरसा अर्थ या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर ज्ञानेश्वर धुमाळ यांनी मांडलेला आहे. आणि आजच्या भागामध्ये या कवितेबरोबरच मी इथंच थांबणार आहे. पुन्हा भेटणार आहे अशाच गुणवंत कलावंतांच्या सोबत पुढच्या भागामध्ये. कार्यक्रम आपला आवडता मी गुणवंत कलावंत शोध आपल्यातल्या आपल्या कलाकाराचा. पाहत रहा आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.